नमस्कार मित्रो. येणाऱ्या मंगळवारी 27 जानेवारी 2026 रोजी भूमाताची मातृसंस्था जी आहे, भूमाता चॅरिटेबल ट्रस्ट, त्याला 32 वर्षे पूर्ण होत आहेत. आता मूळ उद्देश असा होता, म्हणजे 94 साली स्थापन झाली. एक मूळ उद्देश असा होता की शेतीचं ऑर्गॅनिक किंवा सस्टेनेबल टिकाऊ शेती म्हणतो आपण त्याला, स्वच्छ पर्यावरण, महिला सबलीकरण, आणि दुसरा एक भाग असा होता की कॅच देम व्हेन दे आर यंग, तरुणांचं जागृती करणं. हा भूमातेचा पहिला उद्देश जोगळामान्य होता. मग असं आहे की सुरुवातीला आम्ही वर्ल्ड वाईड फंडमध्ये होतो 8 वर्षे, आणि मग त्यानंतर किरण पुरंदरे, हेमंत सूर्यवंशी, अनिरुद्ध चावजी, नरेंद्र शिंदेकर आदी अनेकांनी सांगितले की आपण स्वतःच स्थापन करावं, म्हणून ते चॅरिटी कमिशनकडे दिलं होतं. ते मंजूर झालं त्यावेळी. आता सुरुवातीला पर्यावरणाला जास्त ओढा होता, तर शेतीवर होता. आता पर्यावरणात असं होतं की सुरुवातीला पहिली जी ट्रिप निघाली मुलांची आमच्या, ती पर्यावरण प्रेमीला घेऊन केनियाला गेली ती. आता भूमातेत फार पुण्यातले चांगले स्वयंसेवक होते, भारतातले होते. त्यांनी केनियन सफारी केली. आणि त्यानंतर 94 साली पुण्यामध्ये पर्यावरणाचे बरेच प्रश्न होते. मग काही प्रश्न असे होते की से नो टू प्लॅस्टिक ही मुवमेंट घेतली आमच्यात. मग गुप्ते मॅडम होत्या, तर त्या भाजीवाल्याकडे जाऊन सांगायचे त्यावेळी की बाबा तुम्ही प्लॅस्टिक जे देण्याऐवजी त्यांना कापडी पिशवी तर द्या, कागदाची तर द्या, नाहीतर ते पिशवीचा चार्ज करा त्याला, म्हणजे लोक प्लॅस्टिक कमी वापरतील. त्याच काळात एक दुसरी चळवळ होती मोठी, की कचरा आपणच कमी टाकायचा, आणि त्यासाठी रिसायकलिंग केलं. माझ्या घरी अजूनही आमच्या सौ शल्यदेवी, त्यांचं मला वाटतं आता 94 तुम्ही घ्या, म्हणजे आता 32 वर्ष मला वाटते जवळ घरात ते चालू आहे. आमच्या घरातला कचरा नगरपालिकेला जात नाही, त्याचं खत आम्ही देत असतो. सुरुवातीला काही हॉटेल्स, काही सोसायटीनी, काही शाळांनी प्रयत्न केले आमच्या व्हॉलंटियर्सनी. नंतर एक असं होतं की प्लास्टिकची जागृती करावी म्हणून, जे पुण्याचे न्यू इंग्लिश स्कूल SP कॉलेजच्या मागं आहे, तिथं प्रत्येक गुरुवारी आमचे स्वयंसेवक बसले असायचे, आणि प्रत्येक शाळेला आम्ही शिक्षण देत असू. आता त्यावेळी काही इतकं नव्हतं, मोबाईलचं आयफोन वगैरे नव्हते, मग त्यावेळी स्लाईड करून आम्ही प्रेझेंटेशन वाड्या कॉलेजपासून सगळ्या करून देत होतो. तर तिथं असं झालं की दुधाच्या पिशव्या ज्या पडतात, तर ते त्याचंच रिसायकलिंग करण्यासाठी शाळेच्या मुलींना सांगितलं गेलं की तुम्ही घरातनं पिशव्या धुवून आणा. आणि एका दिवाळीला ती स्पर्धा ठेवली, आणि मला वाटतं एक हॉल पूर्ण भरला असेल. आणि ते त्यावेळी आम्हाला एका कंपनीनं आमच्या लोकांना रिसायकल करून दिलं, आणि ज्याच्यातून त्यांनी कचरा वेचणाऱ्यांच्याकरता मदतही केली. आता हे जसं झालं, तर त्याच काळामध्ये झाडं लावायचा मोठा कार्यक्रम होता. आणि मग कल्याणनगर असो, आमचं मीरानंद विकास परिसर या, किंवा तुम्ही आता गाळ काढणं असो आमच्या कॅनॉलचा, मीरानंद बँक कॅनॉलचा, त्याच्यानंतर कात्रज असो, आणि अनेक गावामध्ये हे झाडं लावायचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात, तीही मुळची झाडं त्या भागातली घेऊन लावण्याचा प्रयत्न केला. मग हे करत असताना त्याच काळात भूमातेने महाराष्ट्रभर, म्हणजे नागपूर ते शिरोळ आमचं गाव, बहुतेक जिल्ह्यामध्ये, की भूमाता जागर घेतला शेतकऱ्यांच्याकरता. त्यावेळी त्यांना दीपक फर्टिलायझरनी मदतही केली होती आम्हाला. आणि मग तो जागर सगळे शास्त्रज्ञ त्या विषयातले त्या भागात घेऊन आम्ही जात होतो. आणि आमचं सांगून झालं की शेतकरी प्रश्न विचारायचे, आणि तांत्रिक प्रश्न सगळे आम्ही उत्तरं देत असतो त्यांना. नंतर असं घडलं की त्याच काळामध्ये मेडिकल वेस्ट खूप, म्हणजे कचऱ्याच्या पेटीत तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला स्किनपासून पडलेलं असायचं. मग असं केलं की मेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा एक सेमिनार घेतला, आणि तो पत्रकार भवनमध्येच घेतला. त्यावेळेचे चीफ सेक्रेटरी सुब्रमण्यम होते,
आणि मग इथले कलेक्टर आणि डॉक्टर गांगल फॅमिली होती आमच्यात. आणि त्यानंतर तुम्हाला पुढं असलं दिसेल नाही का ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन मला वाटतं ते आले होते की सांगायला काय करता येईल. मग आता इन्सिनरेशनचा जो दिसतो तो त्या काळात तो कायद्यानंतर पास झाला. पुढं असं आहे की ज्यावेळी निघालं की पोल्युशन PUC सर्टिफिकेट निघालं तरी सुरुवातीला पहिलं विरोध त्याला खूप व्हायचा. मग आमच्यात हेमंत, अनिरुद्ध आणि इतर सगळ्या व्हॉलेंटियर्सनी बहुतेक शाळेत जाऊन सांगितलं. आणि एक दिवशी सकाळी 9 ते 10 तर प्रत्येक चौकामध्ये जे कोथरूडपासून सुरुवात झाली आमची ते दस्तूर हायस्कूलपर्यंत मला वाटतं 15,000 मुलं ही त्या उपक्रमात सहभागी झाली होती. आणि ज्यावेळी सिग्नल पडेल त्यावेळी मुलं सांगायचे, अंकल डू यू हॅव PUC. त्याचे कलेक्टर होते ते स्वतःही उभा राहिले ते कर्वे रोडला माझ्याबरोबर. आता त्याचा परिणाम बराच झाला. आता PUC नंतर तर ते ऑफिशियली व्हॅन करून करायला सुरुवात केली. काही गोष्टी अशा असतात की ज्यावेळी मुळाला आपण पाणी देतो किंवा मुळाला खत देतो तर फळं येतात. फळांतून उपयोग नसतो म्हणून त्यात यंग मुलांचा बराच होता. साधारणपणे महिन्यातून 2दा तरी पर्यावरणाची टूर ही सुंदरबनपासून ते लक्षद्वीपपर्यंत आणि निरनिराळ्या ठिकाणी वेस्टर्न घाटमध्ये विद्यार्थी आमचे करायचे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आम्ही 10 वॉटरशेड घेतले आणि 9 गावाची बारामती तालुक्यातल्या आंबेखुर्दपासून ते आता उंडोडी कपपर्यंत आणि तिथं त्या गावच्या कमिटी स्थापन केल्या. आता भारत सरकारच्या स्कीमच्या माध्यमात घेतलं होतं भूमातेने आणि चांगला चालला तो उपक्रम. गावाने चांगलं चालवलं. तोही उपक्रम केला. नंतर असं होतं की आम्ही 16 ऑक्टोबर 1994 साली कारण त्या काळामध्ये जागतिकीकरण होणार होतं. मग कृषी विद्यापीठ पदवीधरांचा मेळावा घेतला होता आणि 21व्या शतकाचं आवाहन त्यावेळी आणि कृषी विद्यापीठ पदवीधराचं योगदान. आता विद्यापीठ पदवीधराचं योगदान म्हटल्यावर बरीच येतात विद्यापीठामध्ये. जसं ॲग्रिकल्चर आहे, तसं हॉर्टिकल्चर आहे, तसं फिशरीज आहे आमच्याकडं, फॉरेस्ट्री आहे, होम सायन्स आहे, ॲग्रीची इंजिनिअरिंग आहे, फूड प्रोसेसिंग आहे. ती या निर्णायक विभागाचे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञ आले होते. आणि ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवरती मला वाटते 16,500 आमच्याकडं रजिस्टर्ड त्यावेळी लोक आले होते पदवीधर. आणि हा सर्वात मोठा मेळावा असा म्हणतो. मग श्री प्रसाद होते, आता नाहीत बरेच त्यातले, KN सिंग होते आणि एक फिशरीचे होते. त्याचा परिपक्व असा झाला की त्याच्यानंतर वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन झाली. आणि त्याचा दुसरा परिणाम झाला की त्यावेळेचे मुख्यमंत्री शरदराव पवार जे होते त्यांनी 4 तास त्याच्याकरता दिले. आता सगळी बाजू मांडली गेली वगैरे, शेतकऱ्यापासून मांडली गेली. तर त्यांनी चालू असतानाच अधिवेशन जाहीर केलं की कृषी पदवीधरांचा पूर्वी जो पगार होता आमचा तो नर्सपेक्षा कमी होता. आता नर्सच्या सेवाही करतात. तर आम्ही सांगितलं होतं त्यावेळी त्यांना की बाबा आम्हाला फ्लोरेन्स नायटिंगेल व्हायला हरकत नाही, पण कमीत कमी तेवढा पगार तर द्या. आणि सर्व चालू असतानाच ते गेले प्रिन्सिपल ऑफिसला आणि त्यांनी ताबडतोब चीफ सेक्रेटरीना विचारलं आणि किंवा फायनान्स सेक्रेटरीला विचारलं असेल आणि त्यांनी येऊन सांगितलं की कृषी पदवीधर स्केल मान्य केलेलं आहे त्यांनी दिलेलं. आणि पुढच्या मंगळवारी कारण रविवारी तो होता तो दिलंही गेलं. आता हा जसा झाला तसा पर्यावरणाविषयी तर इको फेस्ट म्हणायचं, म्हणजे एक फेस्टिवलसारखं पर्यावरणाचं. तर बालगंधर्व आणि संभाजी उद्यानामध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाविषयी पोल्युशन इज अ कॅन्सर असा आम्ही एक थीम दिला होता. आणि विद्यार्थ्यांची त्यांना बक्षिसे ठेवली होती. त्यांचे लेख, त्यांचे काढलेले पर्यावरणाचे चित्र असोत, पेंटिंग असोत, हे सगळं ठेवलं होतं. आणि त्याला सर्वात जास्त सगळ्यांनी मदत केली असेल आम्हाला ती तर ती यशवंतराव खरे म्हणून झाली, गार्डन सुपरिटेंडेंट होते. नंतर त्या अर्थात जॉईंट कमिशनर झाले. पण ते भूमाचा ह्या काळामध्ये मोठा आधार होते. हे करता करता आम्ही की पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बऱ्याच रॅली काढल्या. आमच्यामध्ये भूषण साठे होते त्यावेळी. तर ते माकडा माकडा खूप खूप झाडे लावा खूप खूप असं म्हणून सगळ्या पुण्यापर्यंत आम्ही फिरत होतो. सायकलने गेलो, चालत गेलो. त्यावेळचे जॉईंट कमिशनर मला वाटतं
नंतर आपलं ते हे झाले, ते डायरेक्टर जनरल झाले. तर ते पोलीसचे होते, स्वतः सायकलनं आमच्यावर होते. आता तो एक याचा भाग होता मोठा. आणि वाड्या कॉलेजपासून बहुतेक कॉलेजला आम्ही संध्याकाळी 5 ते 6 वेळ असल्या की जाऊन सांगत होतो. आता हे करताना 96 साली तर एक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन घ्यायचं चाललं पुण्यात कृषी अभियांत्रिकीचं. त्याला आशियन असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनियर्स एक संस्था आहे. तर त्या संस्थेचं, आणि ते म्हणजे ते बँकॉकला होतं नेहमी. आणि त्या संस्थेने पहिल्या प्रथम, मला वाटते मतदानाने पहिल्या प्रथम बँकॉकच्या बाहेर दिलं आणि ते पहिलं पुण्याला घेतलं गेलं. अर्थात हॉटेलला हे आंतरराष्ट्रीय होतं असल्यामुळं 24 देशातले लोक आले होते आणि साधारण 500 डेलिगेट होते. उद्घाटन जरी बालगंधर्वला झालं तरी सगळी सेमिनार तिथं हॉटेललाच होत होते, कोरेगाव पार्कमध्ये. आणि त्याचा परिणाम इतका झाला की 1000 पानाचं व्हॅल्यूम निघालं की जी अत्याधुनिक किंवा पुढच्या विजन धरून आपण कृषी अभियांत्रिकीमध्ये काय काय निघेल, अर्गॉनॉमिक्सपासून ते AI पर्यंत हे सर्व मांडलं गेलं होतं. आता हा करता करता एक असं असतं की शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक, पर्यावरणाचे प्रश्न अनेक असतात लोकांचे. मग त्यात असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता आम्ही तरी कृष्णा खोऱ्याचं निघालं. कारण बरंचसं असतं त्यात. कारण त्या पहिल्या तुमची कॉर्पोरेशन स्थापन झाली, रामराजे होते, त्यांना सर्व गोष्टीची माहिती आहे. आणि त्यावेळी आम्ही एक साप्ताहिकी काढलं होतं, 97 साली काढलं होतं म्हणते, आणि 96 सालीच काढलं असेल. आणि 97 साली त्याचा पहिला वर्धापन दिन होता, तो 17 काही जुलैला वगैरे असेल असा. तर त्यावेळी असं ठरलं होतं की कृष्णेचं पाणी अडणार का पेटणार हे थीम घेतला आणि बालगंधर्वला सर्वात मोठा मेळावा घेतला गेला. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यानंतर मग अर्थात दुष्काळी भागात फिरलो. मग सर्वात मोठा मेळावा आम्ही आटपाडीला घेतला होता, 25,000 लोकांचा शेतकऱ्यांचा घेतला होता. शेतकऱ्यांनी त्यात भांडवल टाकावं असंही ठरलं होतं. त्याप्रमाणे आनंदराव थोपटे आहेतच अजून, रामराजे आहेतच अजून, मनोहर विश्वेश्वर मुख्यमंत्री होते. आणि त्याचा परिणाम बघतात आपण, कृष्णा खोरे त्याला आम्ही बऱ्यापैकी भूमाता एक कारणीभूत झाली, त्याला चालना द्यायला म्हणतो आम्ही. आता हे करत असताना जसं आम्ही म्हटलं की इको फेस्ट घेतला आम्ही. मग पहिले एका वेळी आमच्यात गोविंदराव अधिक होते आणि दुसऱ्या वेळी मला वाटतं मणिका गांधी होत्या. धारियासाहेब तर कायम आमच्यावर होतेच असे. फार चांगला त्याला प्रतिसाद मिळाला, मुलांच्यात उत्साह आला आणि मुलांनाही आम्ही सर्टिफिकेट देत असतो. ती सर्टिफिकेट मान्य केली गेली, त्यांच्या एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी मान्य केली गेली. आता हे करत असताना आता बोमांचे प्रयोग बरेच चालले होते. एक असं आहे की मोठा इश्यू घेतला म्हणजे आमच्या लोकांनी 2006 साली साधारणपणे तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फार मोठा इश्यू होता. आणि त्यावेळी कर्जमाफीला असं झालं की कर्जमाफी ही पहिल्या प्रथम भारतामध्ये 72,000 प्लस म्हणजे जी लागेल तेवढी ही 8 सालच्या अर्थसंकल्पात भारतात, मग चिदंबरम अर्थमंत्री असतील त्यावेळी आणि मनमोहन सिंग साहेब आपले पंतप्रधान होते आणि शरदराव पवार साहेब ते शेतीमंत्री होतेच. तर 2 वर्षे आता कागदोपत्री असो, कायदेशीर असो, हे सगळं पटवून दिलं. दिल्लीला पंतप्रधानाबरोबर 3 तास मिटिंग झाली आमची आणि त्यात ती कर्जमाफी कायद्यानं झाल्यासारखी ती अर्थसंकल्पात झाली पहिल्या प्रथम. आणि ती बँकाची जबाबदारी होती, त्यामुळं काही त्रास फारसा शेतकऱ्यांना फारसा त्याचा त्रास होत नव्हता. त्यात आता बऱ्याच गोष्टी घडल्या त्याच्यात. आता हे करत असतानाच एक असं झालं की सातारला उदयनराजे आले, कारण भूमातेच्या बऱ्याच चळवळी चालल्या. चळवळी म्हणजे तांत्रिक चळवळी होत्या खरं म्हणजे. आणि 4 साली आम्ही पहिल्या प्रथम पत्रकार भवनलाच श्री प्रतापराव भोसले होते आणि त्यांना बोलवून, शेतकऱ्यांना बोलवून महाराष्ट्रातल्या आम्ही तिथं शेतीचा पहिला जाहीरनामा प्रकाशन केला बरं का. आणि त्यात आत्ता जे जे बोलत आहेत तर ते सर्व त्यात लिहिलं होतं. जे कुठलेही आहेत, भारतीय पातळीवर असो किंवा राज्याच्या पातळीवर असो. आता या सगळ्याचा परिणाम म्हणून आम्ही एक पुस्तकही प्रसिद्ध केलं की त्याचं होतं की इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर, म्हणजे कृषी उत्पन्नातील जोखमीचं व्यवस्थापन. आणि दिल्लीत त्याचं प्रकाशन झालं. त्यावेळी दिल्लीमध्ये इंडिया हॅबिटॅट सेंटरला. आणि त्यावेळी जसवंत सिंग साहेब ते अर्थमंत्री होते, तर त्यांनी केलं होतं.
बाळासाहेब विखे होते. हॉल पॅक होता आणि त्यावेळी जसवंत साहेबांचं वाक्य होतं, मुली जी आपने बहुत कुछ कहा, तो यहाँ हमने जब वित्त मंत्री का कारभार संभाला तब मैंने पूछा था यहाँ कोई खेती का है क्या, तो एक भी नहीं हमें मिला. आता घडलं असं की नंतर ते सरकारी गेलं, नाही ते इरमाळींना मंजुरी झाली होती. आणि त्या ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी होत्या आमच्या. एक असतो शेतकऱ्याला शेती आणि पूरक उद्योग. आता आम्ही जे लिहिलं ते जगभरात झालेलं लिहिलं, कायद्याने झालेलं लिहिलं. मग 1920 सालापासून जपान करत होतं, कारण भूकंपात काय येणार आहे कुठं. नंतर भूकंपाचा देश लहानपणापासून ऐकतो आपण. मग अमेरिकेने 37 साली केलं, ब्राझीलने 57 साली केलं. मग कोणत्याही कारणाने शेतकऱ्याच्या उत्पन्नाचं नुकसान झालं, उत्पन्नाचं म्हणजे उत्पादन करताना आधारित जे उत्पन्न असेल ते, MSP नाही बरं का, लक्षात ठेवा. कारण ॲक्च्युअल जे उत्पन्न असेल ते, आणि ते विमा पुनर्विमा अशा पद्धतीने केलं गेलं होतं. त्याच्याविषयी बरीच चर्चा झाली, प्रत्येक वेळी झाली. आणि मग त्याच काळात उदयनराजे आले आणि आमचं चालू होतं की शेतकऱ्यांच्या जागृतीकरता पहिल्यावर तो आम्ही करणार होतो शिवनेरी ते लाल महाल करणार होतो. पण त्यांचं म्हणणं होतं की सातारा जिल्ह्यामध्ये करावं आपण. मग तिथून सुरुवात केली आम्ही, नायगावपासून सुरुवात केली. आणि मला वाटतं 3-1 महिने तरी भूमातेने कंटिन्युअस म्हणजे सातारा जिल्हा ढवळून काढला असं म्हणू आपण, पूर्ण ढवळून काढला. कारण 14-16 तास लाईट नसायचे. जो सातारा जिल्हा त्यावेळी 22% वीज पुरवठा महाराष्ट्राला. आणि जर आपण हवेची धरली, आपण विंडमिलचं धरलं तर ते 23% त्यावेळी व्हायचं. पण तिथं 16 तास, अर्थात ते बऱ्याच गोष्टी कमी झाल्या. काही गोष्टीला बेकारांना पेन्शन द्या, सर्व गोष्टी आम्ही मांडल्या होत्या. आता हे करत असताना 94 सालापासून पहिल्यापासून आम्ही कृषीभूषण विविध कार्यकारी सोसायटी काढली. ती शिरोळाच काढली. राज शेट्टी त्याचा अध्यक्ष होते, तेच घेऊन आलते मॅडम म्हणजे. आणि त्यावेळी मला वाटते अभयसिंहाच्या गोष्टीने मंजुरी केली त्यावेळी. त्यानंतर आम्ही भूमाता दूध संस्था काढली शिरोळला. त्यानंतर भूमातेच्या नावावरती 24 संस्था झाल्या. मग भूमाता युवा असो, भूमाता महिला असो, भूमाता ग्रीनहाऊस असो, सगळ्या रजिस्ट्री बॉडी आहे सगळ्या. प्रत्येकाला सेपरेट करून दिलं. आणि मग जे जे प्रश्न असतील ते त्या संस्था सातत्याने घेत असतात. आता हे करत असताना नाव भूमातेचं सातत्याने होत होतंच. आणि मग त्यात महिलाही आमच्याकडे पहिल्यापासून होत्या आणि अजूनही आहेत भरपूर. आता तर तरुण अजूनही आहेत आमच्याकडे खूपच. मग आता संस्थेचं काम हे आधार देणं असतं. मग ज्ञानाचा आधार असो किंवा स्वतः रिस्क घेणं असो. काही काळात अटक झाली, बऱ्याच गोष्टी लोकांच्या झाल्या. यानंतर दुसरं एक असं केलं गेलं हे करताना आम्ही की पाण्याचं प्रदूषण फार मोठं होतं बरं का. आणि पाणी प्रदूषणामुळं साधारणपणे 30% दुधाचं तर नुकसान होतं बरं, 30%पर्यंत बरं का. आणि हवेच्या प्रदूषणामुळं 15%पर्यंत होतं. हे आम्ही संदर्भात सहज सांगितलं होतं. मग आता लहानपणी आपण गावी पाणी पितो, शिरोळला माझ्या पंचगंगेला. तर काय पिणार तुम्ही की सहज जे पाणी पित होतो आपण विहिरीतलं, त्या पाण्या गावात बिस्लेरी लागली ना. मग बिस्लेरीचा धंदा 25,000 कोटीचा झाला. पण पाणी काही शुद्ध झालं नाही. म्हणून त्याकरता आम्ही काय केलं की पंचगंगा प्रदूषण एक पायी दौरा घेतला होता. आणि तो शिरोळच्या संगमापासून म्हणजे नरसिंहवाडीच्या कृष्णा पंचगंगेच्या ते कोल्हापूरला चिखली प्रयागपर्यंत घेतला होता. चालतच गेले होते नदीकाठाने. त्यावेळी उल्हासराव पाटील आमदार होते आमच्यात. ते भूमातेच्या संस्थेचे अध्यक्ष होते, जे आहे ते अजून ते दूध संस्थेच्या. त्यांनी परत ती भूमाच्या नावावर काढली. तर ते होते. अर्थात खर्च वगैरे त्यांनीच केला. त्यावेळी व्हिडिओ काढला आम्ही, शाळेतल्या मुलांना सांगितलं. आणि पाणी मरतं ही कन्सेप्ट आम्ही पहिली मांडली. आता लोक म्हणतात कारण पाणी म्हणजे काय H2O असतो ना, त्यातला ऑक्सिजन जर गेला तर पाणी जीवन नाहीच आहे कधी. मग ते हिरवी वनस्पती आल्यानंतर केंद्र असो काही असो कसं पाणी खातं हेही सांगितलं. आणि त्याचा जो परिणाम म्हणजे भारत सरकारच्या योजना खूप आहेत, महाराष्ट्र सरकारच्या योजना खूप आहेत. पण त्या योजना या प्रदूषण करणारे जे उद्योग आहेत, सगळ्यात जास्त कापडाच्या उद्योगात ते प्रदूषण होत असतं बरं का. त्याच्याकरता झिरो लिक्विड डिस्चार्ज ZLD म्हणून स्कीम आहे, ज्यात 50% मला वाटते भारत सरकार देतं, 25% राज्य सरकार देतं आणि 25% त्या उद्योगांनी कॉन्ट्रीब्यूट करायचं. जागृती मोठी झाली लोकांच्यात. परिणामी निदान पहिल्यापासून पाण्याचं मोजणी सुरुवात केली त्या प्रदूषणाची पहिल्यापासून.
आणि त्यानंतर आता मी आता जे ऐकलं सध्या ते 550 कोटी काहीतरी त्यांना केंद्र सरकारने दिले आणि 250 कोटी मला वाटते राज्य सरकारने दिले असतील त्यांना. आता हे करत असताना शेतकऱ्यांच्या सातत्याने गावागावाच्या बऱ्याच अडचणी असतात. मग एक पहिली अडचण अशी असते की आता जे शेवगाव तालुका आहे तिथे एक पाण्याची स्कीम होती. तर ती बऱ्याच वेळी 65 साली लाभभाऊ शास्त्री साहेबांनी तिथं पहिल्याप्रथम सांगितलं होतं की जी गावं राहिली आहेत शेवगाव तालुक्यातली तर त्यांच्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. आणि हे म्हणून ती काही त्यावेळी 22 गावं होती, पण आता सर्वात ती मला वाटते 28 गावं झाली असतील. मी परवाच ऐकलं की तिथे आम्ही चालत असेच 27 किलोमीटर अंतर गेलो आणि अगदी सर्वात टी व्हीपासून ते प्रेसने बरंच त्याला दिलं. आणि त्यात पर्टिक्युलर हबीब माझानी पहिल्यापासूनच आम्हाला राजीव खांडेकर साहेबांना फोन केला होता आणि त्यांनी सगळे असे ओढीनं कीर्तनकार घेतले होते आम्ही. आणि मग शेवटी रस्ता अडवला. जे काय व्हायचं ते बरंच होत असतं. मग असा एक त्याला ताजनापूर उपसा प्रकल्प 5 दशकानंतर पहिल्यावर तो मार्गी लावायचा प्रयत्न केला. आता तो पूर्ण झाला असं लागलं. आता हे होत असतानाच की जिथं पाणी नाही म्हणून तिथं करतो असतो आपण. दुसरा प्रकार कुठला असतो की जिथं पाणी आहे तिथं ज्यांच्या जमिनीचं पाणी गेलं म्हणजे ज्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या तर त्यांचं पुनर्वसन झालेलं नव्हतं आणि झालं असलं तर ते चांगलं झालेलं नव्हतं, अन्यायकारक झालं होतं. याकरता बाळगंगा प्रकल्पाचे जे आता रायगड जिल्ह्यात आहे पेन तालुक्यात, तर तिथले आदिवासी आणि इतर शेतकरी सगळे आले. आणि तुमच्या माहितीकरता एक मला वाटतं 2-3 वर्ष आला म्हणजे कमल सावंत होत्या आमच्यात, हा काय तर हे आपलं शंकर तोंडे होते, तिथले लोक होते सगळे. तर ते चाललं. आता त्याचे अजून केसेस चाललंच आहेत. पण पुनर्मोजणी झाली, लक्षात ठेवा. पुनर्सर्वे झाला आणि त्याला एकच कारण होतं की आम्ही सरकारचाच 15 सालचा कायदा दाखवला त्यांना. की तो कायदा असा होता की जसं पुनर्वसन हे कमी लाभदायक असता कामा नये, त्यांना ज्या परिस्थितीत राहत होते आणि त्याच भागात करावं पुनर्वसन ज्या भागामध्ये त्यांना ज्या भागाला त्याचा फायदा मिळणार आहे. ते नवी मुंबईपासून कर्जतपर्यंत मिळणार होता. यात अडचण झाली कारण शेतकरी जमिनीबरोबर नव्या मुंबईत प्लॉट द्यायची म्हणजे अडचण झाली. आणि सुभाष देसाईंनी बरीच मदत केली आम्हाला. देवेंद्रजी त्यावेळी मुख्यमंत्री होतेच. आणि आता केसेस चालू आहेत पण पुनर्मोजणी सुरू झाली. लोकांचा बऱ्यापैकी कमी झाला अन्याय असं म्हणू आपण. मग आता सातारच्या भूमात्या दिंडीत एक झालं की सर्व प्रकारचं जे 11 धरणं त्यांच्याकडे होती. पाण्याना बकरा जला सांगितलं होतं. त्याच्यावरती जे जे करायचं ते सर्व शासनाने केलं. ह्यात कोणतेही शासन हे अपवाद नाही बरं का, लक्षात. अपवाद कुठलंच नाही. म्हणजे आम्ही केलेलं आंदोलनात बरं का. आणि त्यावेळीच्या गृहमंत्र्यांनी लाठीचार्ज करावा असं सांगितलं. मी कानानं ऐकले. 5,000 लोक आम्ही चालत होतो. उदयनराजे होतेच भरपूर. अर्थात त्याला राजकीय कारणं बरीच असतात. पण काही चुका नसताना शेकडो लोकांना जखमी करून टाकलं. अर्थात त्याचा इरमाला फायदा काय फारसा झाला नाही आम्हाला. कारण ते जरी आम्ही लावून धरलं, सातारा जिल्ह्याचे काही प्रश्न सुटले, काही तसेच राहिले. आणि त्यानंतर लोक घेतील असंही नसतं. पण उदयनराजेंना मात्र प्रचंड त्याचा मोठा एक म्हणजे त्यांच्या नावाचा भूमातेला म्हणा त्याचा असताना, आणि कारण त्यांना सपोर्ट बराच होता. आणि भूमातेच्या जो काही आमचा अजेंडा होता तो त्यांना, आणि फार मोठ्या प्रमाणावरती उदयनराजे मला वाटतं भारतात 2 नंबरने त्यावेळी निवडून आले. आता हे करत असताना भूमाता गावोगावी जात असते. लातूरला असेल तर तिथे काय झालं की मोबाईल शेती शाळा करावी आम्ही असं प्रपोजल आलं आम्हाला सेंट्रल बँकेकडनं. तर आम्ही 75,000 लोकांना, म्हणजे शेतकरी क्षेत्राला बरं का, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे याच्यात रेकॉर्ड आहे. तर माती, पाणी आणि पीक याचं शेतकरी शेतात जाऊन त्याचं ॲनालिस्ट केलं. मोबाईल होते. एक हर्षद सपटणेकर म्हणून आमच्याकडे सायंटिस्ट होते, ते होतं. आणि मग ते शेतकऱ्यांना तिथं आम्ही ताबडतोब ते उत्तरही देत होतो. आता निर्यातीसाठी करावं, कारण पूर्वी आम्ही द्राक्षाची निर्यात 88 साली केली होती. तर ते घेऊन बरेच शेतकऱ्यांनी उभा केले. आणि त्या शेतकऱ्यांनी युरोप असो किंवा इतर देश असतो, म्हणजे किंबहुना प्री कुलिंग ही संकल्पना पहिली राबवून ते 88 साली आम्ही ज्यावेळी कल्याणीकडे होतो त्यावेळी भारतपोर्टला. कारण कल्याण ॲग्रो होतं त्यांचं. भारतपोर्टचं पॅकर, म्हणजे आम्ही पॅकर होतो आणि ते एक्सपोर्ट होते. लंडनला गेला आणि नंतर मग सगळ्या गोष्टी
घडत गेल्या बऱ्याचशा. आता असं आहे की हे करत असताना आम्ही 94-95 साली, आता काळाचा महिमा बराच असतो. तर जसं कर्जमाफी तुम्हाला सांगितलं मी की मोहन दारिया साहेबांचं उपोषण, मोहन दारिया साहेबांचं सामाजिक वजन जे दिल्ली दरबारी होतं आणि भूमातेने मांडलेली तांत्रिक बाजू आणि शेतकऱ्यांना, तर याचा परिपाक म्हणजे ती कर्जमाफी होती बरं. आणि ते म्हणजे त्यात मनमोहन साहेबांचा बराचसा हे होता, कारण ते स्वतः म्हणायचे की अण्णा म्हणायचे दारियांना की आपण अनशन मत कीजिए. मग निर्यातीसाठी आम्ही केलं. मग काहींनी केळीची केली, काहींनी द्राक्षाची केली, काहींनी डाळिंबाची केली, काहींनी संत्र्याची केली. आणि आंब्याचं व्हेपरिक ट्रीटमेंट मशीन हे पहिलं आणलं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये आंब्याचा बिलबिलीत भाग असतो, त्याला साका म्हणतात. तर ते अमेरिकेत वगैरे वाटायचं तो रोग आहे लोकांना, पण तो नसतोच, तो फिजिओलॉजिकल डिसऑर्डर असते. पण तेही केलं आम्ही. आता हे करत असताना 94-95 सालापासून आम्ही, तर पहिल्या प्रथम मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचा मी त्या शेती कमिटीचा चेअरमन होतो. तर पहिल्या प्रथम मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, भूमाता आणि पुणे जिल्हा कृषी प्रतिष्ठान, तर त्याचे अध्यक्ष पवारसाहेब होते त्यावेळी, विठ्ठल मण्यार त्यावेळी होते. आणि आमच्याकडे कर्नल पाटील आमचे ट्रस्टी आहेत आणि डॉक्टर चौधरी आता नाही आहेत, पण आम्ही तिघच पहिले ट्रस्टी होतो. तर या सगळ्यांच्यानी चेंबरच्या ह्याच्यामध्ये पहिल्या प्रथम की बोराचे किती पदार्थ होऊ शकतात त्याची स्पर्धा ग्रामीण आणि शहरी भागात लावली. आणि मला वाटतं इंदूचे टिळक होत्या, आपल्या किर्लोस्कर त्या होत्या, सुमंत किर्लोस्कर त्या होत्या. आणि मला वाटतं आपल्या ह्याच्या अल्फा लावलच्या चेअरमन त्याच्या, तर त्याही होत्या. तर इतका प्रसाद. आणि शेतकऱ्यांची ट्रकनी गेलं. तर दुसऱ्या वर्षी आम्ही परत पुणे जिल्हा प्रतिष्ठानला घेतलं ते. आणि त्यानंतर आम्ही तिसऱ्या वर्षी मुंबईला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे त्यावेळी, तो अर्थात तो दलदलीचा भाग होता, तिथं सगळ्या फळाकरता घेतलं. आणि ते फार चांगलं चाललं. हा एक भाग झाला. आता असं आहे की साप्ताहिक आम्ही चालवलं 6 वर्षे. पण साप्ताहिक चालवणे अवघड असतं, कारण खरं लिहिलं की जाहिराती टिकतील असं नाही. आणि आम्ही जरा ऑर्गॅनिकच्या बाजूला असल्यामुळं आम्ही केलं होतं. यानंतर झालं की शेतकरी जागृतीसाठी बरीच प्रकाशन केली. जरी कर्जमाफी आम्हाला समाधानकारक महाराष्ट्र तांत्रिक नसली तरीसुद्धा, मग ती कर्ज मिळाल्यानंतरचं पुस्तक काढलं होतं मी की कर्जमाफी किती खरी किती खोटी. आणि हे दाखवून दिलं होतं आम्ही की ग्रामीण भागातला पैसा ठेवीचा हा शहरी भागात वापरला जातो, उद्योगाला वापरला जातो, हे आम्ही सरकारच्या सगळ्या रेकॉर्डप्रमाणे सांगितलं होतं. तर भूमा साप्ताहिक आम्ही 2 साली बंद केलं, आमची बाकी चालू होती. ज्यावेळी कोविडचा काळ होता आमचा, त्या कोविडच्या काळात हे की जगाला कळालं पहिल्या प्रथम की सर्व जरी बंद असलं तरी जग चालतं, फक्त कुठं चालत नाही, खायचं नसलं तर चालत नाही. मग त्या काळात आम्ही प्रयत्न बरेच केले. पुण्याच्या हद्दीत 7 भागातून रस्ते येत होते. तिथं मग सुरुवातीला आपण जर एक मजूर खात्याला सांगितलं तर बऱ्याच वेळा सर्टिफिकेटला अडचण येते, मग व्यापारी बाहेरनं आणतात, अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. मग पहिल्या प्रथम असं घडलं, इथं शेती खात्याला दिलं तालुका कृषी अधिकाऱ्याला. आणि असं हे करता करता आमच्या लोकांनी, म्हणजे एक आमचा प्रशांत इथं जगताप म्हणून आहे, ते आणि प्रियंका यांनी इथं सुरू केलं म्हणजे मोबाईल ऑक्सिजनचे सिलेंडर्स. आणि त्यावेळीच आमच्या नावाने एक सातारा जिल्ह्यामध्ये पवारवाडी फलटण तालुक्यात आहे, तिथं कोरोना सेंटरी कलेक्टरच्या परवानगी त्यांनी सुरू केलं होतं. ते शिंदे म्हणून होते आमचे, दोघांनी केलं त्यांनी. आणि ते चांगलं चाललं होतं. आता आमचे सगळे रोगमुक्त जे आमचे झाले ते 600 काही न होता ते रोगमुक्त सगळे झाले. आता हे सर्व करत असताना म्हणजे आता काय की संस्था मोठी झाली, निर्णय गोष्टी चालतात, दररोजच्या गोष्टी. पंचगंगा प्रदूषणाच्या वेळेला मी घोषणा दिली होती की रक्षा विसर्जन करताना सुद्धा की चिमूटभर श्रद्धेसाठी, बाकी सर्व शेतीसाठी म्हणा. आणि माझ्या वहिनी गेल्या त्यावेळेला मी तेच केलं होतं अक्षरशः. आता ह्या गोष्टी घडल्या. आता असं आहे की एक अनुभव काय येतो की कितीही केलं आपण तरी ते धोरणात रूपांतर काही झाले, काही झालं नाही. इरमात रूपांतर झालं नाही. इरमा करता महाड शासनाने विलासरावांच्या काळामध्ये नागपूर अधिवेशनाला गोलमेज परिषद म्हटलं. तर यात कुमार केतकर होते, डी वाय पाटील होते, नाना बेंबडावर होते. आता स्वतः मीच प्रेझेंटेशन केलं होतं. आणि त्यांनी कमिटी नेमली होती. पण तुमच्या माहितीकरता असावं म्हणून सांगतो तुम्हाला मी,
जर इरमाचा कायदा झाला असता तर बँका शेतकऱ्याच्या शेतात गेल्या असत्या. कर्जामुळं कुणीही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती बरं का. कर्जामुळे कुणी शेतकऱ्यांनी केली नसती. ग्रामीण भागात आता काही 50-60% जात असेल. फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणतात ते. माझ्या अंदाजाने कमीत कमी 70% माल गेला. धंद्याला कधीही मंदी आली नसती. हे सगळं मांडलं होतं आम्ही. पण असं आहे की विलासरावांनी सांगितलं, त्यांना अमेरिकेतले कायदे आणून दिले होते मी, आणि त्यांनी दिले होते. त्यावेळी डॉक्टर सारंगी त्याच्याकडे सेक्रेटरी होते, त्यांना त्यांनी दिले होते. तर कमिटी नेमली आणि त्यावेळी आश्चर्य सांगतो तुम्हाला मी की काय शासनाने करावं. तर मला त्या संबंधित जे काही खात्याचे मंत्री असतील तर त्यांच्याकडे जाते ना फाईल शेवटी. त्यांनी मला विनंती काय केली की तुम्ही तेवढे नको म्हणे, तुम्ही सांगाल ते का मी प्रयत्न करतो, पण तुम्ही सदस्य मला सुचवा. पण 3 आम्ही सुचवले होते स्वतः आम्ही. तर एक श्रीधर म्हणून होते, सेंट्रल बँकेचे चेअरमन होते नंतर, आणि इकॉनॉमिस्ट चांगले होते. मग एक आमच्यात दुसरे होते ते कुमार केतकरांना घेतलं होतं. आता मी सांगितलं होतं कारण ते मीडियाची होते आणि त्यांनी बऱ्यापैकी ऐकलं होतं, लिहिलं होतं, प्रसिद्धी दिली होती. आणि तिसऱ्यात जे शेतकरी किरण माने आता नाही आहेत, पण ते चांगले वकील होते, त्यांनी दिलं होतं. आणि खाली एक वाक्य लिहिलं होतं ऑर्डरमध्ये की ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी डॉक्टर गुजारीराव मुळीक यांच्याशी चर्चा करावी किंवा सल्ला घ्यावा, जे काय असेल ते. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो तुम्हाला मी, मला अजिबात ते कधी रिपोर्टही परत मिळाला नाही त्यांचा. आणि त्यांनी जो रिपोर्ट लिहिला होता त्याच्यावर अजिबात कुमार केतकर साहेबांनी सही केली नाही, आमच्या श्रीधर साहेबांनी सही केली नाही, आणि किरण मानने तर केलं नाही म्हणून त्यांनी मला स्वतःच सांगितलं होतं. मी अशा अर्थ म्हणतो काय माहिती आहे का, की शेतकऱ्याला कायमचं सुरक्षित करायचं नाही हे बहुतेकांनी ठरवलं आहे बरं का. आता ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्याला 1000 रुपये द्या, महिलांना 1500 द्यायला काय अडचण नाही आमची. पण हे काय आम्ही काय सांगत असतो की मंडल पातळीवरती कमीत कमी बरं का प्रतिवर्षी तुम्ही त्याला डायनॅमिक म्हणतो आम्ही, सगळ्या उत्पादनाचं तुमच्या उत्पादन खर्च काढा अक्षरशः. आता तुमच्या लगेच नसला तिथं तुमच्याकडे सेंटर असतातच ना ॲग्रिकल्चरची, कुठेही युनिव्हर्सिटी असते, ती तुम्हाला उत्पादन खर्च येतो आणि तो द्यायचा कायदा करा तुम्ही. मग दुधाला 60 रुपये गाईला आहे का, म्हशीला 80 आहे का 100 रुपये आहे, तो ॲक्च्युअल तुम्हाला द्यावा लागेल बरं का. कायदा केला की द्यावा लागतो, लक्षात ठेवा. आता काय होते, बरेच जण बिनकायद्याचं मागतात. हा MSP म्हणजे काय आहे की मिनिमम सपोर्ट प्राईस आहे. हो, कमीत कमी काय असतं का जगामध्ये, कमीत कमी खावं असं करतात का कधी लोक आजारा सोडून? कधी करतच नाहीत ना. मग आमचं काय म्हणणं होतं की ते केलं की शेतकऱ्यांना फायदा असा झाला असता आमच्या, अजूनही माझं म्हणणं आहे करावं. तर त्याने एक फायदा असा झाला असता मोठा की जर हे केलं असतं त्यांनी तर आत्महत्यात सोडून द्या, ग्रामीण भागात सोबत तर आपोआप आली असती, शहरं फुगायचं बंद झालं असतं, बँका धंदा चांगला चालला असता, लक्षात ठेवा. आणि अजिबात तुम्हाला आडवा घेऊन द्यावा लागला नसता की आमका झाला, पूर आला, इतकं द्या. आता पूर आला, धुवून गेला मराठवाड्यातला बराचसा भाग, विदर्भातला गेला बराचसा भाग. मर रोग येतो कशात तरी, तेव्हा हरभऱ्याला परवा आला. शिरोळ आमचं तर कायम पुरातच असतं, शंकाच नाही. दुष्काळ पडला म्हणून 3 वर्षी त्याचा परिणाम राहतो. जरी सातत्याने सुप्रीम कोर्टाचं 92 जजमेंट आहे, शेती हा हंगामी धंदा आहे आणि हंगामी धंदा असल्यामुळे चक्रवाढ त्याला लावू नये असं त्यावेळेचं आहे. त्यावेळेपासून लाखो कोटी यांनी गोळा केले असतील खालची सावकारापर्यंत. हा RBIचा रिपोर्टही आहे की 42,000 कोटी शेतकऱ्यांनी कमी कर्ज मिळाल्यामुळं व्याजापोटी भरले, तसं त्यावेळेचा रिपोर्ट आहे. आता ते बरंचसं केलं. तर करता करता पूर्वीच्या काळात असं होतं की 95-96च्या काळात वया कॉलेज झालं किंवा शाळा झाल्या की ती मुलं तशीच नेऊन टाकायची रद्दीला. मग ती रिसायकल केली आमच्यात. त्यावेळी हे होते मला वाटतं आपले एकनाथराव खडसेसाहेब मंत्री होते त्यावेळी. त्यांनी त्याचा सेल्स अँड परचेस टॅक्स माफी केला होता आणि आमच्या हेमंत सुरेशींनी त्रास घेतला. मला वाटतं 2.5 लाख हे वह्या त्यावेळी तयार केल्या नवीन, कारण त्याला कमी असतं यील्ड त्याचं म्हणतो आपण परत येणारं. 3 वेळापेक्षा जास्त तुम्ही करू शकत नाही आणि चांगलं चाललं ते. नंतर असं आहे की ते हे करता करता एक आम्ही एक पुण्यात एक सेमिनार घेतला होता, इको फेस्टसारखा, एन्व्हायरमेंटचा सारखा अर्थशास्त्रात घेतला होता. आणि त्यात म्हटलं होतं की फिनान्शिंग ग्लोबलाइज इंडियन ॲग्रिकल्चर, कारण जागतिकीकरण येणार होतं. मग जागतिकीकरणामध्ये आपलं काय राहणार आहे, तर मग ते घेतला होता आणि त्याला मनमोहन सिंग स्वतः होते बरं का.
मनमोहन सिंग होते आणि तुमचे बलराम जाखड साहेब होते, शेतीमंत्रीच होते ते. पवारसाहेब त्यावेळी विरोधपक्ष नेते होते त्या काळात. एम्बॉडर साहेब होते स्टेजवर. आणि त्यावेळी मी त्यांना एक शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती टॅक्स बसवा इन्कमवरती चाललं होतं. आता मी अगोदर क्लिअर करत असतो की शेतकरी ज्यावेळी मी म्हणतो तरी पूर्णवेळ शेतकरी आहे. तो उदाहरण का पूर्णवेळ शेतकरी नाही. शेतकरी आहे का शेतकरी आहे, पूर्णवेळ शेतकरी नाही, असे बरेच असतात. मग हे सांगितलं होतं आणि त्यावेळी चाललं त्यावेळी त्यांना एकच प्रश्न विचारला होता की मी म्हटलं होतं की विथ ड्यू रिगार्ड्स टू युअर डिग्रीज अँड क्वालिफिकेशन्स वॉटेवर हॅव यू एव्हर फिल्ड इन युअर इन्कम टॅक्स रिटर्न. तर तुमच्या मी ज्ञानाचा पदव्यांचा मान ठेवून सांगतो की स्वतः तुम्ही अर्थाचे आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरलेत का. त्यांनी स्टेजवर नो म्हणून सांगितलं बरं का. याला ऐकायला शेकडो लोक होते आणि त्यानंतर ते मागं पडलं बरं का पूर्ण. मग शेतकऱ्यांना म्हटलं आपण कशाला टॅक्स करतो कारण नसताना. कारण ते त्यावेळी 12 कोटी असतील. आता मला वाटतं 16 कोटी पण शेतकरी गेले असतील आपली संख्या त्यांची भारतभर. आता हे दिलं होतं. आता हे करताना आता आम्ही छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच केल्या. आम्ही जागा करायचा प्रयत्न केला. आमचं एक म्हणणं होतं की जर आम्ही काय अर्ज केला नाही, हायवे करा तुम्ही, केला का अर्ज तुम्ही नाही, एक्सप्रेसवे करा म्हणून केला का तुम्ही नाही, तुम्ही केले आम्हाला पाहिजे म्हणून केले नाही. लक्षात ठेवा बरं का. आम्हाला केलं नाही. तर आम्हाला काय पाहिजे तर पांदीचा रस्ता तेवढ्या अगोदर पाहिजे होता बाहेर काढणं. आम्हाला काय पाहिजे होतं शेतातलं जिथं पाणी आहे आणि जिथं जमिनी सलाईन आहेत किंवा चोपण आहेत म्हणतो आपण, त्यात आम्हाला ड्रेन काढून पाहिजे होतं तुमच्याकडनं. हे आम्ही 94 प्रश्नचे मेळावती मांडलं होतं आमच्यात. आता हे आम्हाला पाहिजे होतं. आम्हाला मालाची किंमत पाहिजे आहे. ठीक आहे, मी दिल्लीला लवकर गेलो किंवा इथनं मुंबईला 2 सत गेलो, पुढचा मी अपॉर्च्युनिटी टाईम कुठं खर्च करणार आहे. किंवा माझी शिरोळला मी 3 सत गेलो तर मी 2 तास काय करणार, प्रोडक्शन काम करणार आहे का. तर मग त्यावेळी एक 15 साली मला वाटते त्यावेळी म्हटलं तुमचे सुरेश प्रभूसाहेब रेल्वे मंत्री होते. तर उदयनराजे होते त्यावेळी. एक मुंबईला आम्ही जे स्कूलच्या मुलांच्या समोर ते एक प्रेझेंटेशन केलं होतं. त्यामुळे ते जॉन अब्रामचे वडील होते, ते आर्किटेक्टच होते. त्यांनी मुंबईवरती केलं होतं की 110 किलोमीटर कसं जाता येईल वरनं ग्रीन पॅच सगळा असा आहे त्या लोकलवरती असा. आणि मग मी दिलं होतं की त्यावेळी बरं काय 2015 साली त्यावेळचे भारतातले जेवढे हायवे, स्टेट हायवे, नॅशनल हायवे आहेत आणि टारचे रस्ते आहेत त्यांनी पाणी मुरायची संधी जमिनीला मिळाली नाही. त्यामुळं 37.5 कोयना धरणाच्या क्षमते इतकं पाणी मुरायचं थांबलं. हे सातत्याने म्हणतात ना की तुम्ही खाली पंप करता तर इथं मुरायचं थांबलं ना पाणी अगोदर, म्हणून विहिरीचं पाणी कमी जायला ते एक कारणीभूत होतं. प्रदूषणात आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला इरिगेबल वॉटर द्या आणि किती चार्ज सांगा तुमचा. तुम्ही असं आहे की ज्यावेळी आणि ती कधी द्या तर ज्यावेळी पीक उत्पादन पिरियड आहे त्यावेळी, म्हणजे की दुपारी असतो आमच्याकडे, कारण सूर्यप्रकाश असला की पोटेशनचं असतं आमच्यात. आता हे सर्व सांगितलं होतं स्टोरेजपासून. पण एक असं आहे की शेती अतिशय दुर्लक्षित भाग आहे. म्हणजे मला एक कळत नाही की कारण त्या दिंडीच्या वेळी तर सातारा जेवढं बघितलं होतं आम्ही हे प्रतिभा त्याने दिलं होतं. त्याही म्हणाले होते की नंतर आपण करून घेऊ सगळं. आता काही काय गोष्टी घडल्या नाहीत. आता असं आहे की भूमातेने सगळं केलं, पण आता एक काय होत्या की जोपर्यंत शासनाची इच्छा नाही कुठल्याही गोष्टीला बरं का, शासनाची इच्छा नाही. आता ठीक आहे तुम्ही 7वा आयोग करा, 8वा आयोग करा, हे का करतो आपण तर घटनेत तरतूद आहे 10 वर्षांनी केला पाहिजे म्हणून. मग घटनेत चित्र कुठे तरतूद आहे का की उत्पादन का आधारित बाजारभाव द्यावं. घटनेत तरतूद आहे का शेतकऱ्यांचं जेवढं ॲक्च्युअल उत्पन्न आहे तेवढं बँकांनी करत द्यावं असं आहे का. आणि तेही बँकांनी सर्व्हिस चार्जेस त्यांचे कमी करावेत. जपानचं बोलता येत ते एक्झिम बँकेला तर 1.5% घेतात आपल्यात सर्व्हिस चार्जेस बरं का, आणि जपानला असे 1-1.5% घेतात. मग आपल्याला सर्व्हिस चार्जेस किती असतात. तर आम्ही म्हटलं होतं की हे सर्व जागतिकीकरण ज्यावेळी झालं त्यावेळी या मूलभूत सोयी म्हणून याला देण्याला अनुदान समजलं जात नाही असं जागतिक व्यापार परिषदेने सांगितलं आहे. ती माझ्या इरमाच्या पुस्तकात मी एक त्यांचा पॅराही घातलेला आहे. मग माझं म्हणणं होतं आम्ही विहीर आमची आहे, अवतं आमचे आहेत, मोटर आमची आहे, सगळं आमचंच आहे ना, ट्रॅक्टर आमचं आहे, बैलं आमचे आहेत, शासनाचं काय आहे त्याला. तर भुजाऱ्या मुळीकाला जे काय मिळतं त्या डिग्रीवर मिळत असतं ना पुढच्यात. मग आम्हाला काहीच मिळत नाही यातलं. मग आमचं काय म्हणणं होतं त्यावेळी ह्या सोयी मूलभूत सोयी म्हणून धरा हवं होतं तुम्ही पहिल्या गोष्टी आहेत. आणि जर 15% उत्पन्न आमचं
हवेच्या प्रदूषणात जाणार असलं तर मग जे रस्त्याला टॅक्स गोळा करता मग त्यातलं 15% आमच्या धान्याला द्या ना टॅक्स तुम्ही. उत्पादन कधी लावला तर मला वाटत नाही की ज्वारी 50च्याच जाईल आमची. भात त्याच्या पुढेही जाईल बरं का तुम्ही माहिती करता. आता प्रत्येक ठिकाणी निर्णय असतो किती लांबून आलं, लिफ्ट आलं, टू व्हीलर आली, बरंच असतं. हे केलं आणि जेवढं कॉन्क्रिटायझेशन होईल, जेवढे स्लॅब पडतील, जेवढं खाली टारिंग होईल, जेवढं डांबर पसराल तेवढं शेतीला मारक आहे. त्याला फ्लॅश फ्लड म्हणतात ना, मुंबईतलं म्हणा याचं म्हणा. मग माझं म्हणणं आहे की अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळते, त्यांना औषधाच्या सोयी पूर्ण कुटुंबाला असतात. ती पेन्शन मिळते म्हणजे ज्यांच्या कॉन्ट्रीब्युशन प्रमाण त्याच्या पण मिळत असते लक्षात ठेवा. आणि त्यांना 1 महिन्याच्या आत नुकसान झाले की पैसे मिळतात. मग आता सगळे जातात अमेरिकेला, काय बघून येतात मला माहीत नाही. मी तर डिग्री घेतली आणि बऱ्याच वेळेला गेलो. त्यानंतर इरमाच्या त्यांच्या रिस्क मॅनेजमेंटच्या मिटिंगलाही गेलो होतो. आम्ही आमच्या पद्धतीप्रमाणे भारतातल्या इरमाच्या कायद्यासाठी असणारी मराठीसुद्धा आम्ही नोट दिली होती. आता एक असं आहे की शेतकऱ्यांना इतक्या अडचणी असतात त्याला काय हेही नाही. पण अजूनही शासनाला अजून लक्षात येत नाही. जर खरंच शेतकऱ्यांनी अर्ध्या दुधाचं ठरवलं आपण की आपण तूप करायचं, आपण पनीर करायचं, आपण लोणी करायचं किंवा अर्धं दूध किंवा 25% दूध पाठवायचंच नाही आणि अल्टरनेट द्यायला पाठवायचं, तसं त्यांनी प्रत्येक पिकाचं केलं कोथिंबीरपासून, तर का कोथिंबीर 33 दिवसाची येते. 5-7 त्याला काय होणार आहे का? नाही होणार, मिळणार नाही तुम्हाला. मग शॉर्टेज झाली तुम्हाला द्यावंच लागेल ना. म्हणून मी दुसरे आम्ही म्हणत होतो बोमा त्यांनी की पिकवेल त्यालाच विक्रीचा हक्क द्या किंवा त्यांनी नेमल्या एजंटला गावावर. सर्व विषय संपला ना तुमचा. आता का तर भारत हा जगात 2 नंबरचा शेतकरी संख्या असला देश आहे चीननंतर बरं का आपला देश. आणि मला वाटते 15,000 वर्षापासून शेतीचा इतिहास आहे आपला. म्हणजे ज्यावेळी विद्यापीठ नव्हती त्यावेळी शेती होती, सरकार नव्हतं त्यावेळी शेती होती, मुसलमान राजवटी शेती होतीच आमची, इंग्रजी राजवट होतीच. कुणी येऊन आमची काही शेती भांगडून घेतली नाही, तगाई घेतली असेल पार्थ किंवा ताब्यात घेतली नाही. पण कायदा काय करून टाकला की सार्वजनिक कामाकरता जमीन घेता येते, कायदा करून टाकला. मग रस्ते चालले. तर याच्याकरता माझं एकच म्हणणं आहे आता की आता सगळ्यांना मी सांगतो आहे की 27 तारखेला आमच्याकडं एक 4 ते 7 वाजेपर्यंत निर्णय भागातून लोक येतात, अधिकारी येतात. त्या आता 200 कॉलेज झाले ॲग्रीचे तर येतात. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं. इथं बसलोच आहे, मी स्वागत करायला तुमचं. कारण त्यानिमित्तानं जर शेतकऱ्याचं कल्याण झालं, हवा शुद्ध झाली म्हणून आत्ताच मी आज दुपारी बघितले की नव्या मुंबईच्या आयुक्तिका कुणी असेल त्यांना कोर्टाने आदेश दिला यांचा पगार बंद करा म्हणून. तर शेतीकरता कोण जबाबदार आहे? आणि कोणतंही खातं नसलं तरी आमच्या रानामध्ये आलेल्या बिबट्याला तिथं पोलीस चौकी अजिबात नसते, मारायला परवानगी नसते. जर आमची जनावरं फॉरेस्टमध्ये गेली तर आम्हाला कोंडवाड्यात घालून दंड करतात. मग त्यांचं जनावर आमच्याकडे आलं तर कुणाला दंड करायचा? मग हे बघायला पाहिजे. कारण का की रस्त्यावरती म्हणजे रानात पैसे फेकणारा फक्त एकच माणूस आहे. उघड्या रानात पैसे फेकतो तो आणि किती याची वाट बघत असतो. आता हे बोलतो ते सर्व पूर्णवेळ शेतकऱ्यासाठी बोलतो, लक्षात ठेवा. आणि शेती हा प्राथमिक उद्योग आहे भारतातला. त्याच्यावरती कापड होतं, त्याच्यावरती हॉटेल होतं, त्याच्यावरती विमानतळ होतं, त्याच्यावरती रेल्वे स्टेशन होतं, त्याच्यावरती माझं त्या प्लॅट आहे तिला सगळ्या शेतीवरती आहे, लक्षात ठेवायचे. तर शेती नसली तर सगळं शून्य आहे. आणि जर शेतकऱ्यांनी ठरवलं उद्या आपण खरंच मालाचं जाणारं आपलं योजनाबद्ध पद्धतीने मागेला केलं होतं आपल्यात लोकांनी, तर काय होईल याचा विचार करावा. तर माझं म्हणणं यानिमित्तानं मला एकच आवाहन करायचं आहे की आता ठीक आहे आमचं वय येतात ते काळाप्रमाणे जाणारच आहे ना. तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे कुठल्याही खात्यात तुम्ही असा शेतकऱ्याला पहिलं प्राधान्य द्या, लक्षात ठेवा. पाणी शुद्ध आहे की नाही पहिलं बघा शेताला, मग प्यायला बघा. कारण जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान. जर गटारातलं पाणी त्याच्या रानात जाणार असलं तर तेच तुम्हाला मिळणार आहे चाळूच्या वाड्यात, तेच तुम्हाला कोथिंबीरीतनं मिळणार आहे, तेच तुम्हाला द्राक्षातनं मिळणार आहे, ठरलेलं आहे. मग माझं म्हणणं आहे की शेतीला शुद्ध पाणी दिलं तुम्ही तर उत्पन्न आपोआप वाढेल बरं का, दुप्पट तुमच्या माहितीकरता. शुद्ध हवा दिली आपोआप पडेल. आणि याच्या पुढं कुठेही जगात गेला तुम्ही, म्हणजे कुठेही जा, इस्रायलला जा, कुठेही जा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्याची मला जरा बातम्या दाखवा कुठं आहेत का त्यांच्याकडं. आणि त्यांचं शेतीचं बजेट बघा. अमेरिकेत तर त्यावेळी म्हणजे आम्ही करत होतो त्यावेळी सांगितलं त्यांनी जेवढं उत्पन्न तेवढं शेतीला करत देत होते. सिम्पल इक्वेशन आहे. आणि तेही काय म्हणजे अशा दराने असते की काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे करोना काळात तिथला शेतकरी श्रीमंत झाला,
इतकं त्याला मिळालं सरकारचं, तर आपलं तसं काहीही झालेलं नाही. तर कृपा करून आपण सर्वांनी हवा शुद्ध ठेवा, पूर्ण बरं का, म्हणजे स्वच्छ ठेवा. हे कळालं का? जिथं प्रक्रिया आहे, कागद जाळला की प्रदूषण आलं. जिथं प्रक्रिया उद्योग आहे तिथं प्रदूषण येणार आहे. प्रदूषण कमी करा आणि हवा शुद्ध असली, पाणी शुद्ध असलं, अन्न चांगलं असलं आणि अन्नदाता जो आहे, उदरभरण नोहे ज्याने यज्ञ कर्म म्हणत असतो ना, अन्नदाता शेतकरी सुखी असला तुमचा, तर भारत 2047 येईल कशाला? अहो हे केलं तुम्ही तर 2037 सालीच भारत तुम्हाला जगातली पहिली अर्थव्यवस्था होईल. कारण आपल्या इतकं कुणाकडे आता कंझ्युमर बेस आपल्याकडे कुठंच नाही आहे. धन्यवाद.